प्रोव्हाइड करायचं, त्याचा भार समतोल व्यवस्थित राखायचा. सध्या आमच्या जे आहे ट्रान्समिशन लाईनची कॅपॅसिटी 50,000 किलोमीटर पाहिजे, जवळपास 700 किलोमीटरची कॅपॅसिटी आहे आणि जवळपास 700 तसेच महापालिकेचे जे व्होल्टेज लेवल आहेत 566 केव्ही पासून ते 765 केव्ही पर्यंत व्होल्टेज लेवल आहे आणि आम्ही डायरेक्ट रेल्वेला सप्लाय करतो, टीएसएसचा कोजनरेशनला सप्लाय करतो. अशा रीतीने आमचं कार्यभार चालतो. माझ्यासोबत जे आहेत पटेल साहेब, आम्ही दोघंही क्लासमेट आहेत. माझ्यापेक्षा ते क्लासमध्ये त्यावेळेस टॉपर होते. ते आम्ही दोघं पाठोपाठ मग होता त्यानंतर ते मार्गदर्शन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्याला साहेबांनी सांगितलं की त्यांच्या जनरेटिंग स्टेशनची कॅपॅसिटी ही 240 व्होल्ट आहे, किलोवोल्ट, सॉरी 240 किलोवोल्ट. तर ITSMला मला थोडंसं माहिती आहे किलोवोल्ट. तर आमचे DEDचे काय करते त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याकडे वीज निर्मिती या ठिकाणी परळी या ठिकाणी होते, तिथं 11 किलोवोल्ट ते 66 किलोवोल्ट पर्यंत त्या ठिकाणी वीज निर्मिती होते. मग ती जी आपण घरी जे वीज वापरतो ती किती वापरतो, 240 व्होल्ट. तयार किती होते, 11 किलोवोल्ट. तर त्या 11 किलोवोल्टचं 200 वाट साहेब यांना अशी विनंती करतो की आमच्याकडे त्यांना मार्गदर्शन करायचं. या आयुर्पूजन दीक्षांत समारंभ आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मागणे सर, संस्थेचे टेक्निकल आयडियाचे जे प्राचार्य मंडे सर, सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज मोकळ बोलायला हरकत नाही. दबाव घेऊन बोलताना मन आणि व्यक्त होणं कठीण झालं. तुमच्यापैकीच एक, आता विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं बोलायचं तर एक मोठा भाऊ अशा स्वरूपामध्ये मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. आपण आज या आयुर्पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आणि जे इतर 2 कार्यक्रम आपण क्लब केलेले आहेत संस्थेच्या वतीने, हे जे कार्यक्रम आहेत आयुर्पूजनाचे, सरांनी सांगितल्याप्रमाणे आयुर्पूजन म्हणजे काय, आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी वापरली जाते, म्हणजे ती कुठलीही गोष्ट होते. आपण ज्या फील्डमध्ये आहोत, आता आपल्या जे टूल्स आहेत ते आपल्या फील्डमध्ये भविष्यातले आयुध, आपली शस्त्र असणार आहे. त्या शस्त्राची कृतज्ञता बाळगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी हे टेक्निकल टूल्स म्हणजेच तुमचे आयुध आहेत. भविष्यात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पोटाच्या सोयीसाठी, सोप्या शब्दात ज्यावेळेस व्यवसाय नोकरी जे काही कराल त्यात लागणारी तुमची शस्त्र आहेत. सोबतच दुसरा जो दीक्षांत कार्यक्रम आपल्या संस्थेमार्फत घेतलेला आहे, त्या सर्व ज्यांनी ITI उत्तीर्ण केलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन. आणि जे विद्यार्थी वर्गामध्ये जे काही रँक आलेले आहेत ते संस्थेच्या वतीनं जे काही त्यांच्या पुढच्या वर्षासाठी जे मार्गदर्शन असणार आहे किंवा त्यांना स्फूर्ती मिळण्यासाठी जो त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांचाही माझ्यापुढे भविष्यात त्यांच्या जे करिअर करणार आहे त्याच्या पुढच्या वर्षासाठी परत अजून जास्त चांगले मार्क्स पाडून स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही पुढे जाऊन तुमची योग्य वाटचाल कराल ही अपेक्षा करतो. आता सोबतच एक जनरलाइज बोलण्यासाठी मी प्रयत्न करतो. एक आपल्याकडे जे ट्रेड आहेत सध्या, वायरमॅन असतील किंवा इलेक्ट्रिशियन असतील, हे साधारण आमच्या कंपनीच्या समकालीन काम करणारे क्षेत्र, सोबतच वेल्डर आणि तुमच्याकडे कोपा जे काही ट्रेड आहेत, पण त्यांची आमच्याकडे डायरेक्ट कोपाची भरती नसते, परंतु कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून आमच्याकडे जे काही आउटसोर्स जॉब असतात डिव्हिजन ऑफिसला, सब डिव्हिजन ऑफिसला, तर त्या ठिकाणी जे कम्प्युटर चालक म्हणून आहेत ते त्या ठिकाणी त्याचा उपयोग नक्कीच त्याची भरती होते. पण जे वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियन स्टेटचे विद्यार्थी आहेत त्यांची सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये खूप मोठ्या संधी आहेत. मुळामध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं दुर्दैव, माझं निगेटिव्ह वाक्य असेल हे की महाराष्ट्रीयन विद्यार्थी हे गाव सोडून जायला तयार नाही. तुम्ही जर बघाल तर रेल्वेमध्ये 90% नॉर्थ इंडियन्स आहे. कारण महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं वाटतं की त्यांना गाव सोडून जाणं म्हणजे पाप आहे किंवा राज्य सोडून. जास्तीत जास्त आपली कोणी ग्रामीण भागातली कोणी आणि जास्तीत जास्त मुंबई इथपर्यंतच आपण प्रयत्न करतो. आणि जे रेल्वेची तयारी करतात पोरं, जे बिहारचे आहेत किंवा उत्तर प्रदेशचे आहेत, त्यांची तयारीची गती आणि आपली गती खूप फरक आहे. सोप्या शब्दामध्ये ते खूप सिरियसली अभ्यास करतात.
जर आपल्याला असं वाटत असेल की मी ITI केलं म्हणजे मला रेल्वेनं नोकरी दिली पाहिजे किंवा MSCBने नोकरी दिली पाहिजे, आज स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार, सहज कुठलीही नोकरी मिळणार नाही. आणि जे दिसतं याच्यात वाईट म्हणून घ्यायची गरज नाही, पण तुम्हाला जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला मेहनतही करावी लागेल. 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षभरापूर्वी महाबळेश्वर कंपनीची विद्युत सहायकाची इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी एक भरती झालेली आहे. साधारण 3,000च्या आसपास भरतीमध्ये उमेदवार सिलेक्ट करणार होते. 1 लाख 2 लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म आले होते. विचार करा की आपल्याला एक जागा मिळवण्यासाठी आपल्याला लाखो विद्यार्थ्यांची स्पर्धा करावी लागणार आहे. स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं तुम्ही ITI केला किंवा आता जे फर्स्ट इयरला असतील किंवा जे विद्यार्थी फर्स्ट इयर टू सेकंड इयर असतील, एक लक्षात ठेवा की तुम्हाला भविष्यामध्ये टिकण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. मग स्पर्धा आहे याचा अर्थ घाबरून पण जायचं नाही. फक्त आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात योग्य दिशा असेल तर तुम्ही नक्कीच यश येऊ शकाल. आपल्या भागामध्ये काही गोष्टी आपल्याला आपण नव्या असतो, पण आताच्या ज्या तंत्रज्ञान मोबाईलचं युग आलेलं आहे त्याचा खूप चांगला वापर करण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही आजच्या तारखेला जर आपण स्वतःच्या मनाला विचारलं की आपण रील्स कसल्या बघतो, हे वास्तव आहे. माझ्याही मोबाईल हातात गेला तर वास्तव आपण कामापेक्षा बिनाकामाच्या गोष्टी जास्त बघतो. जर तुम्हाला भविष्यासाठी संधी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा जे काही तुम्ही नोकरीच्या हिशोबाने विचार करत असाल तर त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी त्या इंटरनेटचा चांगला वापर करा. आणि कामाच्या गोष्टी बऱ्याच त्याच्यावर उपलब्ध आहेत. सोबत आज जे काही तांत्रिक विद्यार्थी इथून बाहेर पडणार आहेत, इंडस्ट्रीज वाट बघत आहेत. तुम्ही गाव सोडल्यानंतर कष्ट करण्याची, प्रामाणिकपणे मेहनत करण्याची, आजही जिथं तुम्ही मेहनत कराल तिथं तुम्हाला म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री जर मेहनत केला तर तुमच्या कष्टाचा चीज होतो. तुमच्या इन्क्रिमेंट्स वगैरे जे काही तुम्हाला आर्थिक मूळ उद्देश जो आहे आपला पैसा प्राप्ती, ते तुमच्या कष्टावर डिपेंड असते. आपण काम दाखवायसाठी करतो की प्रामाणिक करतो हे समोरच्याला लक्षात येत असतं. त्यामुळं जिथं जाल तिथं तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे काम करा. सोबतच तुम्हाला जे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत त्यांना इन्स्ट्रक्टर, तुम्हाला जे काही तुमचे इन्स्ट्रक्टरचे जॉब आहेत तेही गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगला आता 1-2 उदाहरणं सांगतो. उदाहरणं सांगितल्यानंतर माणसाला सोपं जातं. मला वाटतं आमचे गुजर साहेब माझे हे डिप्लोमाचे वर्ग मित्र आहेत. तर त्यावेळेस आमच्या ही जे ITI टू डिप्लोमा सेकंड इयरची बॅच फर्स्ट आम्ही सेकंड इयरला असताना आली. तर पूर्वी हे 2005ची गोष्ट आहे. माझ्या वर्गामध्ये 10 लोक डायरेक्ट सेकंड इयरला आले. तर त्यात 1400 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ज्यावेळेस समुद्राला मिळते, ज्यावेळेस हिंद सागरामध्ये समुद्राला मिळते भारताच्या पूर्व बाजूला, त्यावेळेस तिथं पात्र 1.5 किलोमीटरचं आहे. पात्र म्हणजे ह्या 1.5 किलोमीटरचा पूल पास करून नदी जात आहे. गोष्ट सांगण्याचा उद्देश हाच आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात शून्यातून होते. आपल्या क्लासमध्ये एक जण असा असेल की त्याच्या विचार जर डोक्यात असेल की तो मला बरोबर देतायचं, बाकी गोष्ट नाही, चुकीची गोष्ट नाही, फक्त मार्ग चांगला पाहिजे. ज्यावेळेस आपण समाजात वावरू त्यावेळेस आपल्याकडे बघून एखाद्यानं म्हणलं पाहिजे की हा आदर्श आपल्यासाठी योग्य आहे. म्हणजे उदाहरण ह्याच्यासाठी सांगायचं की तिरुबांबनी असला ते तुम्हाला गोदावरी नदीचं बरं सोबत सांगत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत कुठंतरी देह निश्चितीवर येत आहेत. म्हणजे माणूस घडायचा असेल तर सगळ्यात पहिलं लागतं देह. विदाऊट एम असं म्हणतात की एक बोट असतो, फुटबॉल असो किंवा कुठलाही बोट असतो, त्यात एक बोर्ड असतो, त्यात तुम्हाला गोल करण्यासाठी गोल पोस्ट असतो. विदाऊट गोल पोस्ट आपण कुठलाही गेम करू शकतो. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयुष्य जगणार आहात तर तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं स्वतःचं गोल असणं अपेक्षित आहे. विथ टाइम लिमिटेशन, म्हणजे मी एखादी गोष्ट या दिवसामध्ये मी मिळवेल. सांगण्याचा उद्देश काय आहे की जर गोल असेल, मला फक्त मिळवायचं असेल, त्याला तारीख नसेल तर ते गोल होत नाही. म्हणजे तुमचं टार्गेट विथ फिक्स असेल की मला मी 2 वर्षामध्ये माझ्या आई वडिलांसाठी स्वतः एक अर्निंग मेंबर असेल. हे अशा प्रकारच्या गोल नंतरच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश मिळेल. दृष्टिकोन, आता सोबत बोलताना जे काही मला एक गोष्ट सांगायचीच होती तुम्हाला. दृष्टिकोन महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. एक गोष्ट सांगतो, एक 2 मिनिटाची गोष्ट आहे की एक पेट्रोल पंप असतो. पेट्रोल पंपाच्या समोर एक झोपडीमध्ये एक पालक आणि त्यांची
3 मुलं राहत असतात. आता लहानाची मोठं होत असताना जे पालक असतात, ते आई वडील असतात, ते गरीबच असतात. कष्ट करून त्या पोरांना फक्त पोट भरायचं काम त्यांच्या रोजीरोटीमध्ये होत असतं. मग हे 3 विद्यार्थी 3 मुलं शाळा शिकत शिकत मोठी होत असतात. मग त्याच्यापैकी हे ते ठरवतात आपल्याला मोठेपणी काहीतरी बनायचं आहे. त्याच्यातला एक जण बनतो एक 5 पेट्रोल पंपाचा मालक बनतो, एक जण बनतो एक पेट्रोल पंपाचा मालक, आणि एक जण बनतो त्या पेट्रोल पंपावर जो डिझेल भरण्यासाठी जो कॅन्डिडेट असतो तो बनतो. तर एक बेसिक हे कशामुळे झालं असं? भाऊ तर ते होते, आई वडील तर तेच होतं, परिस्थिती पण तेच होती. पण एक जण 5 पंपाचा मालक बनतो, एक जण 1 पंपाचा मालक बनतो, आणि एक जण त्या डिझेलच्या जे भरण्याची जे काम असतं तो करतो. त्याचं काही कारण तुम्हाला काय वाटतं? काय? येस, करेक्ट. तुम्ही काय विचार करता? म्हणजे एक मोठा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोलायचं तर आपण काय विचार करतो ह्याच्यावर आयुष्य घडणार? तुम्ही जर ठरवलं की मला काहीतरी करोडपती बनायचंय, मी बोलताना खूप ते गांभीर्यानं बोलतो. ज्या दिवशी तुम्ही ठरवता ना, आता उदाहरणासाठी मला एक प्रवास करायचा आहे, इथून मुंबईला जायचंय, माझं ध्येय ठरले कितीपर्यंत, मग आपण त्याच्यासाठी काय प्रश्न आपल्याला पडतात की जायचं कसं, किती दिवस लागतात, किती किलोमीटर आहे, खर्च काय आहे, जाण्याचे पर्यायी मार्ग काय आहेत. त्याचप्रमाणे आपण आपलं ध्येय ठरल्यानंतर त्या दिशेने कसं जायचं याचा प्लॅन करतो. आपण आर्थिकदृष्ट्या तुम्ही त्या परिस्थितीत नाहीये. आजचे विद्यार्थी मला असं वाटतं ते आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहेत. म्हणजे